कुठे काही लफडं होतं ना, मला अगदी राहून राहून वाटतं की माझ्या मातृभूमीचं नाव यायला पाहिजे त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणाल आपण काय लफडेबाज लोक आहोत का? आहोत ना. पण आपण छोटी लफडी करतो. म्हणजे काय, ट्रेनचं तिकीट न काढता ट्रेनने जायचं. त्याच्यापेक्षा भारताने अख्ख्या रशियाची रेल सिस्टीम विकत घेतली आणि काही ट्रेन्सच सोडल्या नाहीत की हे रूळ आम्ही फॉलो करणार नाही. आता इराणवर जो हल्ला झाला त्याच्यामागे भारताचा हात असेल का? का भारताच्या हातात फक्त इराणाच्या दुकानातला चहा असेल? म्हणजे भारताचे पंतप्रधान त्या हल्ल्याच्या बरोबर 2 दिवस आधी तिथे गेले होते. हा फक्त योगायोग असेल का? असं झालं आहे का कधी जगाच्या इतिहासामध्ये? पोर्तुगीजांनी शेकडो वर्ष गोवा गिळंकृत केलं होतं. भारताने त्यांच्या घशात हात घालून ते खेचून काढलं. तेव्हा पोर्तुगाल रडणार होतं, अमेरिका त्यांची मदत करणार होतं. पण त्या हल्ल्याच्या बरोबर 2 दिवस आधी सोव्हिएत युनियनचे परराष्ट्रमंत्री भेटीकरता भारतात आले होते. असेच नव्हते आहे काय रामभाऊ, काय म्हणता? त्यांनी इशारा दिला होता का तो? इस्रायलला असा इशारा मिळाला असेल का? कारण भारताने आत्ता स्टेटमेंट काय दिलं आहे की दोन्ही बाजूंचं वगैरे जरा ऐकून घ्या. अरे कसल्या दोन बाजू? कधी कधी एकच बाजू पकडायला लागते ना. म्हणजे पाकिस्तान आणि श्रीलंकेची जेव्हा सामना झाला आज, त्याच्यामध्ये कुठल्या दोन बाजू होत्या? एक श्री आणि दुसरी लंका. पण हे स्टेटमेंट द्यायच्या आधी भारताच्या पंतप्रधानांनी इस्रायलच्या लोकसभेत सरळ सांगितलं की ऑक्टोबर 7ला जो हल्ला झाला नागरिकांवर तो अमान्य. कारण तुम्ही जर का अतिरेकी असाल तर तुम्ही अतिरेकी अधिकृत असाल तर तुम्ही आधी मृत व्हायला पाहिजे. अतिरेक खपवून घेतला जाणार नाही. त्याच्यामुळे इस्रायलला थोडा पाठबळ मिळालं ना. कारण जगात आता 4 प्रकारचे लोक आहेत. एक म्हणजे अमेरिका, तो एकटा आहे. तो आधी गोळी मारतो मग धमकी देतो. दुसरा म्हणजे इंग्लंड आणि फ्रान्स. ते ना थोडे बुचकळ्यात पडलेत की वृंदावनामध्ये कालियाची साथ द्यायची का कान्हाची. त्यांच्या स्वतःच्या डोहात कालिया घुसला होता, त्याचं मर्दन कोणी केलं होतं हे ते सोयीस्करपणे विसरलेत. तिसरा ग्रुप म्हणजे इराण, चीन, नॉर्थ कोरिया, थोडासा रशिया वगैरे, ते वेगळ्याच मार्गाला आहेत. चौथा जो अख्खा मोठा ग्रुप आहे त्यांचा म्होरक्या आहे भारत. आणि भारत काय म्हणतो आहे की तुम्ही लफडी करू नका रे, आपापसात जमवून घ्या. पण कधी कधी दोन बाजू म्हणजे एखाद्या 16 वर्षाच्या मुलीला तिच्या घरात जाऊन खेसून मारत असतील लोक की तिने चांगले कपडे नाही घातले म्हणून, तर याच्यात कुठली दोन बाजू आहेत? इराणमधली सत्ता बदलायची असेल तर ते इराणच्या जनतेनेच काम करायला पाहिजे. पण इराणचा शहा येऊ शकतोय आता तिथे. तो जर का आला तर मिडल ईस्टची नवी ऑर्डर होईल, ती चांगली असेल. तुम्ही म्हणाल मग आत्तापर्यंत जे भारताचं धोरण होतं पॅलेस्टिनचं ते सोडून द्यायचं का? अरे जर का ही नवीन ऑर्डर झाल्यानंतर पॅलेस्टिनियन लोकांच्या हक्कांकडे कोणी दुर्लक्ष करत असेल तर भारत मोठ्या भावासारखा त्यांना सांभाळेल. भारत अख्ख्या जगाचा तारणहाण बनेल. माझी इच्छा काय माहिती आहे? मला दमास्कसवरून इस्फहानला जायचं आहे भारताने बनवलेल्या रेल्वेतून.